हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे आणि हो, इथं आज 7वी माळ आहे म्हणजे घटस्थापना झालेली. आज त्याची 7वी माळ आहे. तर त्याच्यासाठी मी मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे. जेणेकरून उपासामध्ये म्हणजे कसं असतं, की उपास धरल्याच्या नंतर एनर्जी डाऊन होते, थकवा जाणवतो. त्यासाठी मी काय केलं इथं, म्हणलं चला काहीतरी हेल्दी म्हणजे जेणेकरून पौष्टिक आहार पण मिळेल आणि हाडका वगैरे म्हणजे आपल्या सांधे वगैरे दुखतात, हाडकं दुखतात. त्यासाठी मी म्हणलं चला काहीतरी एनर्जी येईन असा आपण एक पदार्थ बनवूया. तर चला तर मग वेळ न घालवता आपली रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया. तर तुम्ही पाहिलं असेल की सर्वात आधी मी काय केले, म्हणजे एक नारळाचे 2 भाग असतात ना, ते इथे घेतलेले आहे आणि त्याच्यासोबतच मी काय केले, तो नारळ आहे तर चांगल्यापैकी असं खिसून घेतलेला आहे. तर आपण काय केलंय, खोबरं जे आहे ना, तर खिसून घेतलेलं आहे आणि हो, इथे मी घेतलेलं आहे जवळपास एक मेजरमेंट कप म्हणा किंवा 1 कप म्हणा, की इथं मी काय केलंय, एक वाटी म्हणा, तिथं मी घेतलेली आहे. तर साधारणपणे 1 कप इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे. आता जी शेंगदाणे आहेत, ते काय करायचं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून खरपूस असे भाजले गेले ना, की आपले जे लाडू आहेत ना, ते एकदम खूप असे टेस्टी होणार. तर त्यासाठी काय करायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे ते. तर मी काय करते, इथे शेंगदाणे भाजतेय, बरं का. आता शेंगदाणे भाजल्याच्या नंतर आहे ना, जर तुम्हाला आवडेल, तर तुम्ही काय करायचे, शेंगदाण्याची साल काढून घ्यायची किंवा काय करा, असंच जरी ठेवलं तरी खूप छान. कारण आपण काय करतो, शेंगदाण्याची साल काढल्याच्या नंतर त्याला असा पांढरा कलर येतो पावडरला आणि शेंगदाण्याची साल नाही काढली, तर त्याचं काय होतं, लालसरपणा येतो, छान दिसतात. त्यासाठी मी काय केले, शेंगदाण्याची साल काढलेली नाही. जर हवंय तर काढा, नाहीतर काही हरकत नाही. ठीक आहे. आता काय केलंय आपण, एका प्लेटमध्ये आहे ना, शेंगदाणे काढून घेतलेत. आपण त्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया, जेणेकरून नंतर आपण ह्याची पावडर करू. ठीक आहे. आता काय केलंय, त्याच कढईमध्ये मी काय केलंय, थोडंसं 1 चमचा इथं मी घेतलेला आहे साजूक तूप आणि त्या तुपामध्ये 10 ते 12 इथं मी घेतलेले आहे काजू आणि बदाम. आता ह्याला लालसर करून घ्यायचे, जेणेकरून ह्याचा खमंग असा वास सुटेल. तशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, वास तर सुटेल, टेस्ट पण तशी आली पाहिजे ना, त्यासाठी म्हणजे लालसर करून घ्यायचे. आणि काय करायचंय, फायनली हे पण आहे ना, काजू बदाम झालेलं आहे. कारण आपल्याला डायरेक्टली टाकायचं नाही. ह्याची पावडर तयार करून घ्यायची आणि तुम्हाला जे ड्राय फ्रुट्स हवे, ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही इथं पाहू शकता आपले जे काजू बदाम आहेत, ते पण काय झाले, चांगल्यापैकी लाल झालेले आहेत. जरा जास्तच लाल झालेले आहे. हो, मी थोडंसं लालच करून घेतले, की खूप छान असा कलर वाटतो. त्यासाठी मी काय केले, लालसर करून घेतलेत. आता ह्याच तुपामध्ये काय करायचंय, जे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे, तिथे काय करायचंय, आपण मस्तपैकी खोबरं टाकून घ्यायचे, जे किसलेलं आहे ते. आणि हो, परत एकदा रिक्वेस्ट आहे, की आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा. कारण काय होतं, की रोजचे माझे डेलीचे व्हिडिओ आहे, डेलीचे, की जेणेकरून 10 ते 12 दिवसाचे वर झाले. रोजच्या रोज व्हिडिओ टाकते. कितीही थकवा येऊ द्या, कितीही अडचण वगैरे येऊ द्या, तरीही माझे काय झाले, की व्हिडिओ रोजचे रोज मी एडिटिंग करते, अपलोड करते. पण व्ह्यूज काही येत नाही, सबस्क्रायबर काही वाढत नाही. त्यासाठी काय म्हणते, प्लीज आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं सपोर्ट केलं तरी बरंच होईल. कारण एखाद्याला कसं असतं, की एवढी मेहनत करतो, त्याचं थोडं तरी फळ भेटलं पाहिजे ना. तर त्यासाठी रिक्वेस्ट आहे, की प्लीज खूप मेहनत करते त्यासाठी चॅनलला आपल्या सपोर्ट करा. आणि हो, माझं इन्स्टा पेज पण आहे, तर रिजवाना शेख ह्या नावाने माझी आयडी आहे. तर तुम्ही पण त्या पेजला मला फॉलो करू शकता. आता ठीक आहे, आपली रेसिपी आता आपण काय करतोय, जे खोबरं आहे ते पण भाजून घेत आहोत. आता मी काय केलंय, जे शेंगदाणे आहेत ना, ते फक्त खूप असे पावडर केलेली नाही बरं का. थोडे-थोडे असे दाणे ठेवलेत, की जेणेकरून त्याचा एक ज्यावेळेस आपण लाडू खायला घेऊ ना, तर ते प्रत्येक हे म्हणजे कसं, की शेंगदाण्याचा फ्लेवर, काजू बदामचा फ्लेवर असं काही आलं पाहिजे तोंडामध्ये, कळलं पाहिजे, की आपण ह्याच्यामध्ये काय ॲड केलंय. ठीक आहे. आता आपण काय केलंय, मिक्सरमधून आहे ना, शेंगदाणे बारीक, जास्त नाही त्याच्यापेक्षा, आपण काय केलंय, बारीक करून घेतले. ठीक आहे.
आता आपण काजू पण तशाच पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत. आता हे तर तुम्ही पाहू शकता. इथे मी काय केले जे हे तर मी घेतलेलं आहे जवळपास 1 वाटी, भरपूर 1 वाटी इथे मी घेतलेली आहे. खारीक ती पण फोडून घेतली. नंतर मग मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहेत. आता मी काय करते, जे खोबरं आहे ना, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला काय करायचंय, असंच कंटिन्यू म्हणजे काय करायचंय, की भाजून घ्यायचे. ठीक आहे. भाजून घेतले, ते झाले आणि जास्त काय तूप टाकायचं नाही. फक्त थोडंफार तुपाचा वापर केलाय. खूप तुपाचा वापर केला, की तेलकट वगैरे होतात. त्यासाठी ते जास्त कोण खाणार नाही त्याच्यासाठी मी तुपाचा पण इथं वापर कमी केलाय. आणि तुम्ही इथं पाहू शकता खोबरं आपलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय केले ते खारकाचा जे पावडर होती ती पण ॲड केली. खारीक बारीक केलेली आहे. खूप पावडर अशी केलेली नाही. तुम्हाला मी आधीच बोलले म्हणजे कसं की फ्लेवर कळला पाहिजे. ठीक आहे. ते पण थोडंसं परतून घेतलं की ते पण काय होतं की आता ह्या दिवसात आहे ना, पावसाळ्याच्या दिवसात आहे ना, सादळले जातात. त्यासाठी काय करायचंय, त्याला पण असं खरपूस भाजून घ्यायचंय. आता एका ताटामध्ये मी सगळं काही काढून घेतले. आता सगळं पांगून घेतले, मिश्रण एकसारखं करून घेतले आणि आता नंतर काय केलं, थोडीशी इलायची पावडर ॲड केली आणि नंतर 1च चमचा फक्त, आधी 1 चमचा आणि आत्ताचा 1 चमचा इथं मी घेतलेला आहे साजूक तूप. आता काय करायचं, मिश्रण एकसारखं केले. आधी पण बोलले आणि आता पण परत एकदा मी बोलते, की आपण इथं ना साखरेचा आणि गुळाचा अजिबात वापर न करता ही मी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही म्हणता असाल, की ह्याला गोडवा कसा येईल? तर तुम्हाला माहितीच आहे. जी खारीक असते त्याच्यामध्ये गोडाचं प्रमाण बरंच असतं. काजू बदाम पण ऑलरेडी गोड असतातच. शेंगदाणे पण थोडे-थोडे गोड असतात. ते पूर्ण मिश्रण गोड होतो. पण तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा, शेंगदाण्यामध्ये थोडं-थोडं गूळ ॲड करून आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा पाक तयार करून तुम्ही हे जे काही मिश्रण एकसारखं केलं तुम्ही त्यात ॲड करून परतून घेऊ शकता. तर इथं मी गुळाचा वापर केलेला नाही आणि खूप छान चालले होते आणि गोड एकदम करेक्ट झालं होतं. असं नाही की काही कमी जास्त अजिबात नाही. बरोबर मेजरमेंट झालं होतं. जर तसे लाडू होत नसतील, तर अजून एक तुमच्या माहितीसाठी एक सांगते. एक टिप्स आहे, की तुम्ही काय करा, ह्याच्यात दुधाचा वापर करू शकता. जर तुम्हाला लागेल तर, सुक्क जर झालं ना, तर काय करायचंय, थोडंसं दुधाचा वापर करायचा. एकदम नॉर्मली अर्धा कप ह्याच्यामध्ये ॲड केला तरी काही हरकत नाही. लागेल तसा टाका, डायरेक्टली टाकून नका. आता काय होईल, आपले लाडू तयार होणार नाहीत. इथे तुम्ही पाहू शकता. एकदम आपलं पूर्ण थंड झाल्याच्या नंतर इथे मी डायरेक्टली लाडू बनवायला घेतलेत. पण लाडू पण असे झालते एक तोडून पण दाखवलं, की असं नाही की बांधले गेले, ठीक आहे. पण एक तोडून पण दाखवलं, की तुमच्या माहिती करता म्हणजे कसं, की कळतं की ही रेसिपी कशी बनवलेली म्हणून. तिथे काय परफेक्ट असे आपले लाडू तयार झालेत आणि आमच्या घरात पण म्हणजे कसं हे कसं जेणेकरून 2-3 महिने जरी म्हणले, तरी हे आरामशीर राहतील. एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित ठेवा म्हणजे आरामशीर राहून जातील आणि कसं तुम्ही कुठं बाहेर कुठं किंवा लहान मुलांसाठी किंवा आपले घरातले जे असतात आजोबा, आजींसाठी आपण म्हणजे कोणासाठी पण असं नाहीच, की म्हणजे हे कोणी बी खाऊ शकतं असं काही नाही बरं का. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणजे जेणेकरून काय होईल, आता ह्या उपवासामध्ये काय होतं, की जास्त करून एनर्जी पूर्ण डाऊन होती. त्याच्यासाठी हे असे एक लाडू आहे सकाळचे तुम्ही 1 किंवा 2 जरी खाल्ले ना, तरी तुम्हाला पूर्ण दिवसभर एनर्जी येईल. अजिबात थकवा जाणवणार नाही. सांधेदुखी काही वगैरे असेल, तर तुमचं पूर्ण काही निघून जाईल. फक्त 1 ते 2 लाडू खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट लगेचच कळेल. तर फायनली माझी जी रेसिपी आहे ना, तर मस्तपैकी अशी झालेली आहे. तर कशी वाटली उपासाचे लाडू तुम्हाला नक्की आवडले असेल, तर नवरात्री स्पेशल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हो. आणि ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय. टेक केअर.